काय मग कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मी पण मस्त आणि मजेतच आहे. तर आज घेऊन आले तुमच्यासाठी मी लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एवढ्या गडबडीमध्ये पण मी शूट केलेला आहे. तर प्लीज व्हिडिओमध्ये स्किप करू नका. तर कमी वेळ होता आणि जास्त स्वयंपाक होता, त्याचीच माझी ही गडबड चालली होती. बटाटे इथं कुकरला शिजायला टाकले. पोरांना म्हटलं मला थोडीशी भाजी नीट करून द्या. पोरं पण बसले माझ्या मदतीला. इथं मी सगळ्या भाज्यांसाठी एकच वाटण तयार करत होते. खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे. कारण गौऱ्या ज्यावेळेस असतात आपल्या घरात किंवा एकादशी अशा वेळेची मी जे नैवेद्य करते त्याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण घालत नाही. गेले 2 वर्ष बघा मी असं करते. जसं जसं आपल्याला होईल तशी आपण देवाची भक्ती करू शकतो. इथं बघा बटाटे शिजून झाले. आता कुकरला मी वरणासाठी डाळ शिजायला ठेवून दिले. आता खरं सांगू का, एवढं सगळं करत असताना पसारा होतोय, मधून तिकडं लक्ष पण जाते, पण म्हटलं आज तर ते इग्नोरच करावं. हे मी बाजारातून मुळे आणले होते. मला याची चटणी खूप आवडते. आता मी ती उद्या बनवणार आहे. थोडी म्हणता पोरांनी बरीच मदत केली मला. इथं बघा मी पाणी न टाकता छान वाटण तयार करून घेतलं. आता मी बटाटा फोडणीला टाकते. बटाटे छान कापून घेतले. तेलामध्ये हिरवा मसाला परतून घेतला चांगला आणि त्याच्यामध्ये आता बटाटा टाकणार, चवीनुसार मीठ टाकणार. खरं सांगू का, आपण असं म्हणतो की कांदा आणि लसूण नसल्यामुळे भाज्या कशा होतील, पण खरं सांगू का चवीमध्ये असा काही एवढा बदल पडत नाही. छानच होतात भाज्या. भाजी तयार करून झाली. आता वरणाला इथं फोडणी टाकून देते. वरण झाल्यानंतर मला तांदळाची भाजी पण करायची. जेवढ्या गडबडीने मी तुम्हाला दाखवते ना, त्याच गडबड माझी स्वयंपाक करण्यात पण चालली होती बरं का. मी त्यातून पण व्हिडिओ शूट केला. इथे बघा भात तयार करून झाला. तर बघा वरण, भात, तांदळाची भाजी. आता या भाजीचं नाव मला माहीत नाही. एकादशीला मान असतो या भाजीचा. आणि इथं बघा बटाट्याची भाजी किती छान दिसत होती ना. आणि हे केले होते थोडेसे भजी आणि चपाती. आणि बघा आज माझा स्वयंपाक तयार झाला. आता मी देवाला नैवेद्यासाठी ताट तयार करत होते. ते कसं करते तुम्हाला दाखवते. एक छोटीशी ट्रिक आहे माझ्याकडे. मी गेले 2 वर्षापासून मुलं मोठी झाली आहेत ना, तर मी अशा नवीन नवीन गोष्टी शिकत असते. जेवणाचंच ताट असतं देवाचं, पण ते थोडंसं सजवून ठेवलं की छान वाटतं. इथं बघा देवाची आरती करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला, घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला. तर आजचा व्हिडिओ असा होता. एवढं सगळं केल्यानंतर इतकं दमले होते आणि मग हे पण नंतर आले, यांना पण जेवण दिलं. आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.